शिवाजी चित्ते यांचा सलून व्यवसाय आगीत भस्मसात. आमदार सुहासअण्णा कांदे धावले मदतीला. गरिबांचा कैवारी पुन्हा एकदा चर्चेत. शिवाजी चित्ते यांना आमदार सुहास कांदेंची मदत. तुम्ही पाहत आहात गाव ते राज्य मराठी न्यूज चॅनल. नांदगाव तालुक्यातील परधाडी गावातील अल्पसंख्याक नाभिक समाजातील सलून व्यावसायिक शिवाजी चित्ते यांच्या दुकानाला शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आणि पाहता पाहता संपूर्ण सलून दुकान जळून खाक झाले. या दुर्घटनेत चित्ते यांच्या सलून व्यवसायाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. कुटुंबाच्या उदरनिर्वाहाचे साधनच आगीत भस्मसात झाल्याने त्यांच्यावर मोठे आर्थिक संकट ओढावले. या घटनेची माहिती नाभिक समाज शहर प्रमुख रवींद्र बिडवे यांनी कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे तसेच नांदगावचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे यांना दिली. घटनेची माहिती मिळताच आमदार सुहासअण्णा कांदे यांच्या संपर्क कार्यालयामार्फत शिवाजी चित्ते यांच्याशी तातडीने दूरध्वनीवरून संपर्क साधण्यात आला. त्यानंतर चित्ते यांना देवास बंगला येथे बोलावून सन्मानपूर्वक त्यांच्या सलून व्यवसायासाठी आवश्यक असलेले सर्व साहित्य देण्यात आले. संकटाच्या काळात व्यावसायिकाला पुन्हा उभे राहण्यासाठी मदतीचा हात देत कार्यसम्राट आमदार सुहासअण्णा कांदे यांनी सामाजिक बांधिलकी जपल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. यावेळी नांदगाव नगरीचे लोकनियुक्त नगराध्यक्ष सागर हिरे, नाभिक समाज तालुका प्रमुख विजय निकम तसेच सतीश बिडवे, दीपक झुंजार राव, नरेंद्र निकम, बापू देसाई, सचिन बिडवे, शरद बिडवे, जिभाऊ सोनवणे, निलेश मोरे, साईनाथ बोरसे, अविनाश बोरसे यांच्यासह नाभिक समाजाचे समाजबांधव उपस्थित होते. दरम्यान नाभिक समाजाचे तालुकाध्यक्ष विजय निकम यांनी आमदार सुहासअण्णा कांदे यांचे आभार मानले. संकटात सापडलेल्या सामान्य माणसाच्या पाठीशी उभे राहून त्याला पुन्हा उभे करण्याची भूमिका आमदार सुहासअण्णा कांदे यांनी घेतली असून खरोखरच नांदगाव तालुक्याला गरिबांचा कैवारी लाभला आहे अशी भावना तालुकाध्यक्ष विजय निकम यांनी व्यक्त केली. शॉर्ट सर्किटने दुकान जळाले, मात्र मदतीच्या हाताने पुन्हा व्यवसाय उभा करण्याची आशा निर्माण झाली आणि याच मदतीमुळे शिवाजी चित्ते यांच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. गाव ते राज्य, सामान्यांच्या प्रश्नांना वाचा फोडणारे मराठी न्यूज चॅनल. संपादक विजय धामणे, नांदगाव, नाशिक.